गेल्या 4 वर्षापासून ज्या नेत्यांच्या आदेशानं गोकुळचा कारभार चालतो त्याच नेत्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवण्याचं धाडस गोकुळचे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी दाखवले। त्यामुळे गोकुळच्या कारभारातील डोंगळेंचा काटा काढण्यासाठी अविश्वास ठरावासारखं अस्त्र वरिष्ठ नेत्यांकडून वापरलं जाऊ शकतं का? जर ते वापरलं गेलं तर हा निर्णय निर्णायक ठरेल का? हे सवाल आता जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरत आहेत। पण त्यासाठी गोकुळच्या संचालकांनाही अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे। त्यामुळं संचालकांची गोळाबेरीज करताना कोण कोणाच्या बाजूनं हे पाहणं महत्त्वाचं ठरते। 4 वर्षापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात असलेल्या पण सध्या महायुतीसोबत असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉक्टर विनय कोरे यांची भूमिका यात महत्त्वाची ठरू शकते। सध्या गोकुळ संघाचे एकूण 21 संचालक आहेत। डोंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करायचा झाल्यास किमान 7 संचालकांनी तशी लेखी मागणी करावी लागेल आणि प्रत्यक्ष ठरावासाठी बोलवल्या जाणाऱ्या बैठकीत तब्बल 14 संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं तरच डोंगळे यांना पदावरून पायउतार व्हावं लागू शकतं। गोकुळच्या 4 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधात 4 आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, एस.आर. पाटील, ए.वाय. पाटील यांचे नेतृत्व मानणारे प्राध्यापक किसन चौगले हे एकत्र राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या पातळीवर आमदार डॉक्टर कोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतात। त्यांनाही या प्रवाहात डोंगळे यांच्यासोबत राहण्याची सूचना केली जाऊ शकते। नंतर संचालक सुजित मिंचेकर हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत। त्यामुळे जी भूमिका शिंदेची तीच मिंचेकर यांची असेल। या घडामोडी पाहता सद्यस्थितीत डोंगळे यांच्या बाजूने 10 संचालक दिसतात। त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडता येईल असं वाटत नाही। पण तो मंजूर करून घेताना आवश्यक 14 संचालकांना एकत्र आणणं हे मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना कठीण जाऊ शकतं। आता पाहूया कोणत्या नेत्याच्या पार्ट्यात कोणत्या संचालकाचं बळ आहे। सतेज पाटलांचा विचार करायचा झाल्यास आबाजी म्हणजेच विश्वास पाटील, शशिकांत पाटील, बाळासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर आणि अभिजित तायशेटे हे हुकमी एक्के आहेत। हसन मुश्रीफांचा विचार करायचा झाल्यास नाविद मुश्रीफ, रणजित सिंह पाटील, अरुण डोंगळे जे सध्या शिंदे सेनेसोबत आहेत आणि विरोधी संचालकांचा विचार करायचा झाल्यास म्हणजे थोडक्यात महाडिक गट म्हणता येईल। वसंत खाडे, सौ शौमिका महाडिक, चेतन नरके, अमरीश घाडगे, विनय कोरे, अमरीश सिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, नंदकुमार ढेंगे आणि अरुण डोंगळे जे सध्या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत। आता चंद्रदीप नरके, अजित नरके, एस.आर. पाटील, सुजित मिंचेकर आणि ए.वाय. पाटलांचा विचार करायचा झाल्यास किसन चौगले सध्या जे के.पी. पाटलांसोबत आहेत। डॉक्टर चेतन नरके यांचा निर्णय ऐनवेळी होऊ शकतो, कारण ते आजपर्यंत कुठल्याही गटाच्या किंवा पक्षात निश्चित झालेले नाहीत। ही झाली गोकुळच्या संचालकांच्या जोडण्या आणि गोळाबेरीजीची सद्यस्थिती। पण काय वाटते तुम्हाला? अचानक अरुण डोंगळे हे महायुतीचं नेतृत्व स्वीकारत एकनाथ शिंदेंनी सांगितलेल्याप्रमाणे जर अध्यक्षपदाला नाकारत बंड करणार असतील तर महायुतीकडून त्यांना खरंच शब्द दिलेला असेल का? भविष्यातल्या त्यांच्या राजकारणाबद्दल महायुतीकडून शब्द दिला असेल का? आणि त्यासाठी म्हणून डोंगळे असं वागतायत का? असा सवाल आजच्या घडीला मला वाटतोय। तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।